आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन। या पवित्र दिवशी तुम्हा सर्वांना बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतो तो आपल्याला सहज मिळाला नाही। देशासाठी ज्यांनी रक्त काढलं, तुरुंगवास भोगले, त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांसमोर मी आज नतमस्तक होते। मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची बाजी लावणाऱ्या सर्व वीरांनाही मी आदरपूर्वक नम्रपूर्वक अभिवादन करते आणि आजही सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेल्या जवानांना, पोलिसांना, देशासाठी शहीद झालेल्या सुपुत्रांना मानाचा मुजरा करते। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं। आपल्या सैन्य दलातील निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली। देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या भारताच्या वीर सुपुत्रांना मी अभिवादन करते। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधी, सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रामध्ये योगदान देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सन्माननीय मान्यवरांचं, उपस्थित बंधू भगिनींचं मी स्वागत करते।